मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 31 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. बघा तर सुरुवातीलाच आपण बघतोय सायलीला अर्जुन तयार करून देतोय बरं का. सायली म्हणते, हे काय मेकअपची तयारी तुम्हीच केलीत का? अर्जुन म्हणतो, म्हणजे काय? येस. सायली म्हणते, हे सरप्राईज संपतच नाहीयेत हा. अर्जुन म्हणतो, आणखीन सरप्राईज आहे बरं का तुझ्यासाठी. हा मेकअप तू स्वतः नाही, मी करणार आहे. तो मेकअप, तुझा सगळा मेकअप मी करून देणार आहे. सायलीला आता तिथे त्याने बसवलंय आरशासमोर आणि सगळा मेकअप करून दिलाय तिचा आणि अगदी परफेक्ट. अर्जुन अगदी ऑलराऊंडर आहे हा मंडळी. नाही म्हणजे त्याच्यातलं हे टॅलेंट आपल्याला माहिती नव्हतं. त्याने काय काय नाही केलं सायलीसाठी बाप्पा, ते काही सांगायलाच नको. तर त्यांनी आता सायलीचा मेकअप करताना दाखवलंय अर्जुनला. आणि इकडे प्रिया त्या बाईला म्हणत असते, माझं डोहाळ जेवण करा. आज सायलीचं डोहाळ जेवण आणि इकडे प्रियाचं डोहाळ जेवण असा मस्त थरार रंगलाय. आणि सोबतच त्या मुलींचं किडनॅपिंग सुद्धा दाखवलंय. आजचा एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा, खूप एंटरटेनिंग दाखवलाय त्यांनी. प्रिया मागेच लागलेली असते या सगळ्यांच्या, माझं डोहाळ जेवण करा ना, किती उशीर झालाय आधीच डोहाळ जेवणाला, करा ना माझं डोहाळ जेवण. आता ती बाई म्हणते की इथेच डोहाळ जेवण नाही करू देणार. मग प्रिया ओरडते आणि म्हणते, का नाही करू देणार, का नाही करू देणार डोहाळ जेवण माझं? जेलमध्ये असले तरी माणूस आहे ना मी. अरे जेलमध्ये असले म्हणून काय झालं, माणूसच आहे ना मी. आता प्रिया त्या कॉन्स्टेबलकडे जाते आणि तिला म्हणत असते, ताई तू काहीतरी कर ग, तू सांग त्या जेलर बाईंना, करशील ना माझं डोहाळ जेवण. ते जबरदस्तीच करते ती बरं का त्यांना सगळ्यांना. आणि आता हे सगळे नुसते भांबावून पाहत असतात कैदी. आणि ती कॉन्स्टेबल बाई प्रियाकडे, प्रिया हसते काय मध्येच आणि म्हणत असते, हे माझं डोहाळ जेवण, माझं डोहाळ जेवण होणार आहे ग. आणि एका बाईला तिला हाताची धरते आणि गरागरा फिरवते आणि गाणं म्हणत असते, कोणीतरी येणार येणार ग. आणि आता वेड्यासारखी हसायला लागते. मोठ्या मोठ्याने बघत काय बसलात, जा 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 तयारी करा माझ्या डोहाळ जेवणाची. प्रिया वेड्यासारखी बडबडते. आता ना सौभाग्यवती प्रिया अश्विन सुभेदारांचं डोहाळ जेवण होणार. सुभेदारांच्या येणाऱ्या वारसाचं कौतुक होणार. कुणीतरी येणार येणार ग असं म्हणून ती लाजत काय असते, हसत काय असते. अरे देवा, हिला जेलमध्ये नका ठेवू प्रेक्षकांनो. हिची जागा कुठे येते वेगळं सांगायला नको. हे एक पात्र आहे प्रिया, म्हणजे आपण या पात्राबद्दल बोलतोय बरं का. इकडे अर्जुनने सायलीला छान तयार केलं सुद्धा. सायली खूप 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 गोड दिसते बरं का प्रेक्षकांनो, यात शंका नाहीये. सायली म्हणते, खूप सुंदर दिसते हा मी तुमच्या नजरेतनं. अर्जुन म्हणतो, सायली तुला कळणार नाही, माझ्यासाठी तू किती सुंदर आहेस. तुझा चेहराच नाही, तुझं मन सुद्धा खूप सुंदर आहे बरं का सायली. सायली म्हणते, हो का, मग मला सांगा बरं, मी कोणासारखी दिसते आज, सायलीसारखी का तुमच्या तन्वीसारखी? त्याला बिचारायला पेच पडला. तो म्हणतो, आज ना तू माझ्या बाळाच्या आईसारखी दिसतेस. सायली आता स्माईल करते. आणि इथून पुढे सायलीच्या डोहाळ जेवणाचं खूप मस्त दृश्य दाखवले त्यांनी. छान केलं बरं का त्यांनी ते डोहाळ जेवणाचे सीन वगैरे. आणि अर्जुन सायलीने फोटोग्राफ्स पण मस्त मस्त काढलेत. इकडे आता ही पोरं आली आहे बरं का ट्युशनवरनं आणि त्यांना सगळ्यांना घाई झाली आहे सायलीच्या डोहाळ जेवणाला जायची. ते दोन्ही पोरं म्हणतात, मधुभाऊ आम्ही आलो, चला बरं आपण आता जाऊयात पटकन सायलीताईकडे. मधुभाऊ म्हणतात, बरं बरं जाऊयात. अगं ए कुसुम, आवरलं का पोरीचं? कुसुमताई येते आता, म्हणते, अरे बापरे मधुभाऊ, मी कुठे आवरू हिचं, अहो घर आवरायचं राहिलं, माझा हात मोडल्यासारखा झाला हो. श्वेता पण नाही, मानसी पण नाही, कोणीच नाही. मधुभाऊ म्हणतात, अगं पण पोरी आल्या का कुसुम, आल्या का, त्या पोहोचल्या का, फोन कर त्यांच्या मॅडमला. यायला हव्या होत्या पोरी एव्हाना. कुसुम, मानसीला तरी फोन कर, नाही तर त्या मॅडमला तरी फोन कर, कर बरं बाई फोन आधी. मग कुसुमने लगेच त्या मॅडमला कॉल लावलाय, ज्यांनी मुलींना घेऊन गेल्यात ना ट्रिपला, त्या मॅडमला. कुसुम म्हणते, मॅडम कुठे आहात तुम्ही? नाही, आम्ही वाट बघतोय पोरींची केव्हाची. मग त्या मॅडम म्हणतात, हो हो कुसुमताई, आम्ही रस्त्यातच आहोत, 1 तासात येतोच आम्ही. नाही म्हणजे आता इकडनं कुसुम म्हणते, हो लवकर या हा, नाही म्हणजे पोरींची वाट बघतोय आम्ही, सायलीच्या डोहाळ जेवणाला जायचंय ना आम्हाला. मग त्या मॅडम तिकडनं म्हणतात, हो हो आहो, आम्ही रस्त्यातच आहोत. आता तिकडनं त्या मॅडमनी हेही सांगितलंय की आम्हाला 1 तास लागेल पोहोचायला. आता कुसुम फोन ठेवून सांगते मधुभाऊला आणि पोरांना, तो पोरग आहे ना ते काय नाव त्याचं, मोनू का कोण, तो सोनू, तो म्हणतो, काय कुसुमताई 1 तास, मी म्हणत होतो तुम्हाला नका पाठवू त्या पोरींना ट्रिपला. या पोराने बिचाऱ्याने नाटच लावलं असं म्हणायला हरकत नाहीये. कुसुम म्हणते, थांब रे बाबा, एवढ्या श्वेता कॉल करते कुसुमला. कुसुम म्हणते, हा श्वेता बोल ग. श्वेता म्हणते, कुसुमताई निघालात का तुम्ही? कुसुम म्हणते, नाही ना ग, मुली आल्या नाहीत अजून, त्या येतील तासाभरात, मग निघू आम्ही. श्वेता म्हणते, अच्छा अच्छा बरं बरं. कुसुम म्हणते, येत आहेत त्या, त्यांच्या मॅडमशी बोलणं झालं? श्वेता म्हणते, लवकर या हा, मी वाट बघते. आता श्वेताला माहितीये कोणीच तिथे पोहोचणार नाहीये. कुसुम आता या पोरांना म्हणते, आवरा रे. आता तो मुलगा म्हणतो, मोनू, कुसुमताई मला चांगला शर्ट काढून दे ना, अगं डोळ्या जेवणात मी असा मस्त स्मार्ट दिसला पाहिजे ना. कुसुम म्हणते, अरे बाबा तूच राहिला रे, अरे हिला पण आवरायचंय, अरे चला रे, अरे मला काही सुधरणार रे. कुसुम झाली बावळी.
इकडे प्रियासाठी त्या कॉन्स्टेबल बाईने काहीतरी गोड आणलंय बरं का, आणि म्हणते, हे की प्रिया, तुझ्यासाठी गोड आणलंय. आम्हाला म्हणजे जेलर मॅडमने स्पेशल परवानगी दिली आहे, तू गरोदर आहेस ना, म्हणून तुझ्यासाठी. लगेच प्रिया म्हणते, मला माहित होतं तू माझ्यासाठी करणार, दर महिन्याला तू एवढे पैसे घेतेस ना. ती कॉन्स्टेबल बाई म्हणते, गप्पा बस ग, आणि तिला बाजूला नेते बरं का, आणि तिला फोनवर मेसेज आलेला दाखवते. प्रिया आता त्या मोबाईलवरचा मेसेज वाचते. मानसी आणि बाकीच्या मुली निघाल्या, तासाभरात त्या पोहोचतील. डीएम रोडचं लोकेशन पाठवलंय. आता सेम तोच मेसेज कॉपी करून प्रिया सचिनला पाठवते आणि डिलीट करते, काहीतरी करते बाबा, ती काही उमजलं नाही मला ते काय केलं तिने. आणि तो फोन तिने पुन्हा कॉन्स्टेबल बाईकडे दिलाय. हे सगळं ती अगदी तिची बुद्धी जागृत ठेवून करते बरं का मंडळी. हे डोहाळ जेवणाचं जे काही नाटक करते ना ती आता पुढे बघा तर. आपल्याला असं वाटतं की हिचं डोकं ठिकाणावर नाही, पण हिचं डोकं बरोबर सगळं ठिकाणावर आहे. लगेच ती कॉन्स्टेबल बाईला म्हणते, तू आणलंस का मी जे सांगितलं होतं तुला ते. ती बाई म्हणते, अगं आता. प्रिया म्हणते, अरे जा ग, मी तुला सांगितलं ते घेऊन ये, जा ग. आणि त्या बाकीच्या बायकांना म्हणते, काय झाली का तुमची तयारी? आता काय माझं 9वं महिना संपलं, डोळा जेवण करणार आहात का माझं? चला चला करा करा. हिला सगळ्यांना ना हातावर नाचवायची सवय आहे बरं का प्रेक्षकांनो. हिला वाटतं सगळ्यांनी हिचं ऐकायलाच पाहिजे. काही काही लोक अशी विचित्र प्रवृत्तीचे असतात. तर इकडे सुभेदारांच्या घरी सगळी डोहाळ जेवणाची तयारी झाली. आज पूर्णाजी दिसल्यात तुम्हाला खूप दिवसानंतर. पूर्णाजी आल्या आणि म्हणतात, अगं बाई काय छान तयारी केली आहे. प्रतापराव पण म्हणतात, हो ग छानच तयारी केली नाही. आता श्वेता येते समोर एकदम पूर्णाजीच्या आणि म्हणते, हे घ्या पूर्णाजी, तुम्हाला कॉफी आवडते ना जायफळ घालून, तशीच केली आहे. पूर्णाजी म्हणतात, अरे देवा, ही कोण आहे पोरगी आणि हिला कसं माहिती सगळं? मग अस्मिता म्हणते, अगं पूर्णाजी, ही श्वेता आहे, आपल्या सायलीच्या आश्रमात असते ती. ती आजपासून आपल्या गोलूला सांभाळायला येणार आहे. मग पूर्णाजी म्हणतात, अगं बाई, तू आमच्या गोलूला सांभाळणार आहेस का मला सांभाळणार आहेस? नाही म्हणजे हिला तर आधीपासून माझ्या आवडीनिवडी माहिती आहे. श्वेता म्हणते, सायली ताईने समजवलं ना मला. मग पूर्णाजी ती कॉफी घेतात. आता छान दाखवलं बरं का पुढे त्यांनी. प्रतापराव म्हणतात, सायली अर्जुन आले नाही का खाली अजून? अरे आम्हाला वाटलं की पूर्णाई आणि मी आलो की डोहाळ जेवणाची तयारी झालीच आहे, म्हणजे सुरू होईल डोहाळ जेवण. तेवढ्यात सायली अर्जुन खाली आल्यात. सायली खूप गोड दिसते आणि अर्जुन सुद्धा. किती छान संस्कार लावलेत ना प्रेक्षकांनो आपल्या संस्कृतीमध्ये. बघा ना, डोहाळ जेवण त्यापैकीच एक संस्कार आहे. 16 संस्कार असतात, तुम्हाला तर माहितीच असेल. आता सायलीने किती छान हिरवी साडी परिधान केली आहे. प्रत्येक गोष्टीला एक सुंदर लॉजिक असतं ना, आणि त्यामागे सायन्स सुद्धा. आता चैतन्य जरा गंमत करतो आणि म्हणतो, अरे बघा बघा, शैतान का नाम लिया आणि शैतान हाजीर आहे. अर्जुनला म्हणतोय तो. आणि म्हणतो, अरे असं मी म्हणणार होतो अर्जुनला, पण सायली वहिनी सोबत आहे ना. सगळे हसायला लागतात. कल्पनाताई म्हणतात, अगं बाई, तुम्ही दोघं किती सुंदर दिसताय. पूर्णाजी म्हणतात, माझ्या तन्वीसाठी ना हे स्वप्न पाहिलं होतं मी. माझं स्वप्न पूर्ण होण्याची मी आशा सोडली होती, पण देवाने माझं स्वप्न पूर्ण केलं बरं का. सायली, आता तुझ्या पोटी येणाऱ्या माझ्या पतवंडाचं मी तोंड पाहिलं की मी डोळे मिटायला मोकळी. मग पूर्णाजीने असं म्हटल्या प्रतिमात्या म्हणतात, असं का ग बोलतेस पूर्णाई? सायली म्हणते, पूर्णाजी असं नाही बोलायचं. पूर्णाजी, अगं माझ्या बाळाला छान छान गोष्टी सांगायच्यात तुला, आणि मस्त त्याच्यावर चांगले जसे माझ्यावर संस्कार केलेस तू तसे त्याच्यावर संस्कार करायचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या बाळाच्या लग्नात नाचायचं आहे बरं का तुला. अगं बाई, किती छान. मग पूर्णाजी म्हणतात, हो ग बाई, चुकलं बरं माझं, असं म्हणून त्या सायलीची गोडगोड पापी घेतात. आता तेवढ्यात ना प्रेक्षकांनो फोटोग्राफर आलाय बरं का. यांचं फोटो सेशन पण खूप छान दाखवलंय त्यांनी. आता तो फोटोग्राफर आल्या विचारतो, अश्विन सुभेदारांचं घर हेच का? मग चैतन्य आणि अश्विन दोघंही त्याला रिसीव्ह करतात आणि म्हणतात, हो हो, या या या, तुम्हाला आज आमच्या उत्सव मूर्तीचे फोटो काढायचे आहेत बरं का. असं छान म्हणजे गजबजलेलं घर, असं सगळी तयारी मस्त दाखवलंय त्यांनी डोहाळ जेवण बरं का. बघण्यासारखा एपिसोड आहे आज, नक्की आज टीव्हीवर बघा. तर आता सायली आणि अर्जुनने वेगवेगळ्या पोजेसमध्ये फोटो दिलेत बरं का. अर्जुन आणि सायली असे वेगवेगळे पोजेस देत असतात आणि हे बघून चैतन्य आणि अश्विनला नवलच वाटतंय. विशेषतः चैतन्याला जास्ती नवल वाटतंय. खूप छान तयारी केली आहे त्यांनी. ते चंद्र बिंद्र सगळं आणलंय, ते बाण आणलेत, ते काय असतात ना डोहाळ जेवणाला, सगळं छान छान असं मस्त सजलेलं दिसतंय. अर्जुन एवढे पोजेस देत असतो तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे याने एवढी तयारी कधी केली डोहाळ जेवणाच्या पोजेसची वगैरे. प्रतापराव म्हणतात, अरे त्याच्यात काय एवढं, कल्पनाच्या डोहाळ जेवणात मी पण केलं होतं हे सगळं, आणि आजकाल तर तुमचे ट्रेंड बिंड काय असतात ते ना बाबा. अर्जुन म्हणतो, अरे थांब थांब सायली, तू दमली नाहीस ना? सायली म्हणते, नाही हो, मी कुठे दमले. अर्जुन म्हणतो, तू दमलीस ना की सांग मला. म्हणजे मध्ये पॉज घेतो तो फोटो काढताना आणि विचारतो सायलीला. सायली म्हणते, नाही मी दमले की सांगेल तुम्हाला, पण खूप छान वाटतंय हो मला. अर्जुन म्हणतो, बरं बरं, अगं श्वेता,
तो ज्यूस दे बरं आणून. आता सायलीला अर्जुनने ज्यूस दिलाय बरं का मध्ये प्यायला. आता ही श्वेता त्या सायलीला ज्यूस देते आणि मनातल्या मनात विचार करते, जेवढं एन्जॉय करताय ना तुम्ही करून घ्या. हा आनंद आहे ना तुमचा तो फार काळ काही टिकणार नाहीये. आता बघा हां, इकडे प्रियाचं डोहाळ जेवण आहे की काय जेल जेवण आहे ते तुम्हीच डिसाईड करा बाबा. तिच्या डोक्यावर बघा ना, ते आदिवासी लोकं लावतात तसं काहीतरी लावलंय. म्हणजे बिचाऱ्या या सगळ्या कैदी महिलांनी तिचं कौतुक करायचा प्रयत्न केला बरं का. आता जेलमध्ये असून असून काय असणार. लगेच प्रिया त्या सगळ्यांना म्हणते, "ओवाळा ना मला, ओवाळा ना, उभ्या का?" आता त्या तिथली ती बाई म्हणते, "हो, हो, आम्ही ओवाळतो हां तुला." प्रिया म्हणते, "डोहाळ जेवणात जे करतात ते सगळं करा बरं का आता मला." प्रियाला आता त्या सगळ्या बायका ओवाळतात. प्रिया पुढे म्हणते, "ए ते ते आणा ना ते ताटली. ते मुलगा होणार का मुलगी होणार ते ते ओळखायचं असतं ना. मला पण कळायला हवं ना, मला मुलगा होणार का मुलगी. करा, करा ते वाटी-बिटी ठेवा." प्रियाने सगळ्यांना नाचवलंय प्रेक्षकांनो, असं म्हणायला हरकत नाहीये. आता प्रिया म्हणते, "मला कळू नका देऊ बरं कुठल्या वाटीच्या खाली काय ठेवलंय ते." आता तिथल्या त्या बाईने एका वाटीत पेढा ठेवला आणि एका वाटीत बर्फी ठेवली. बाबा, बाबा, बाबा! काय ती तयारी प्रियासाठी. आणि आता प्रियाचे डोळे झाकले त्या कॉन्स्टेबल बाईने आणि मग तिने ते ठेवलं वाट्या झाकून. मग प्रियाला ती म्हणते, "आता उचला." प्रिया म्हणते, "तुला काय वाटतं मला मुलगा होणार आहे का मुलगी?" आता ती वृद्ध बाई आहे ती म्हणते, "मुलगा होईल." आता ही जी मुलगी आहे ना, आता फोटोमध्ये दिसते ती म्हणते, "तुला मुलगी होईल." प्रिया तिच्यावर वसकते आणि म्हणते, "मुलगी का होईल का? मुलगी का होईल? मला मुलगा हवाय. सुभेदारांना वारस नको का?" आणि पुन्हा इकडे सायली अर्जुनचा सीन दाखवलाय. अर्जुन आणि सायली आता ते फुलांचा बाण घेतलाय हातामध्ये त्यांनी. आणि त्या बाणासोबत छान छान पोजेस काढतात. सायली आता त्याच्याकडे करते बरं का बाण आणि तो असा त्याच्या हृदयावर हात ठेवतो. मस्त मस्त पोजेस काढल्यात यांनी दोघांनी. आता या सगळ्यांना फार कौतुक वाटतंय सायली अर्जुनचं. आणि मग पूर्णाजी म्हणतात, "अरे पोरांनो पुरे करा बरं आता ते फोटो बिटो काढणं. चल बरं सायली बेटा ऑक्शन करून घ्या." मग आता दोघे जण बसलेत तिथे ऑक्शनाला. आज सगळं हे त्यांनी एक आनंद सोहळा साजरा केलाय. आता उद्याच्या भागात तर प्रतिमा आत्याचा, अस्मिताचा आणि या कल्पनाताईचा डान्स पण होणार आहे बरं का. कोणीतरी येणारं ग या गाण्यावर. सायलीला आता या प्रतिमा आत्या ओवाळतात, अस्मिता ओवाळते, कल्पनाताई ओवाळतात आणि हे सगळं म्युझिकल बघत आहात तुम्ही. सायली अर्जुन खुश आहेत वगैरे वगैरे. आता बघा हां, इथून पुढे सगळा प्रियाचं सीन दाखवलाय त्यांनी. सायलीचं ऑक्शन वगैरे दाखवलंय आणि मग प्रियाचं सीन दाखवलाय. पूर्णाजी गोलूला घेऊन बसलेल्या आहेत बरं का. पतवंडाला घेऊन बसल्या त्या कौतुकाने. पणजी आजी असणं खूप भाग्याचं आहे बरं का प्रेक्षकांनो. काहीही असो. तर बघा आता इकडे प्रिया ते वाटीमध्ये बघते बर्फी निघाली आहे आणि ती बर्फीची वाटी फेकून देते बरं का. आधी म्हणते बघूयात बघूयात मला काय होणार आहे. आता बर्फी निघाल्यावर चिडते आणि फेकून देते अक्षरशः ती वाटी. त्या बाकीच्या बायकांच्या लक्षात येते बरं का हिच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे म्हणून. सॉरी प्रेक्षकांनो, पण तसं दिसतंय खरी. प्रियाचा अवतार बघा ना. प्रिया आता ती बर्फी हातात घेते आणि पुन्हा विचार करते, बर्फी तर बर्फी, पण ती प्रियाची मुलगी असणार आहे ना येणारी. वंशाचा दिवा नसला म्हणून काय झालं, वंशाची पणती तर मिळेल ना यांना. आता ही वंशाची पणती अख्खा वंश जाळू शकते असं प्रिया म्हणते आणि बडबडायला लागते. घ्या घ्या घ्या, तुम्ही पण घ्या सगळेजण. नाही, प्रिया सुभेदारचं डोहाळ जेवण आहे, लाजायचं नाही, घ्या घ्या घ्या. अरे यार, काय बोलावं प्रेक्षकांनो आता हिला. आणि म्हणते कशी, छान केलं तुम्ही माझं डोहाळ जेवण. आता त्या बायका म्हणतात, ताई आता आम्ही जाऊ का आमच्या सेलमध्ये परत. आता त्या बायका निघून जातात बरं का. त्यांना घाई झालेली असते बिचाऱ्यांना कधी एकदा जावईचा अवतार पाहून. प्रिया आता ते पेढे बिडे घेते बरं का हातात आणि म्हणते, सायली आता हे सगळं खाऊन मी धष्टपुष्ट होणार बरं का. म्हणजे तुझं स्वागत अगदी जय्यत करता येईल ना मला. ये ये सायली ये, मी तुझी मनापासून वाट बघते. असं म्हणून तिने हातात खूप मोठे पेढे घेतलेत बरं का खायला. अरे यार, ते मान बिन वाकडी करते ना ते इतकं ओव्हर वाटतं ना. सिरियसली खूप विचित्र वाटतं ते बघायला. असो, इकडे कुसुम तयार झाली आहे. गौरीला पण तिने तयार केलंय. गौरीची वेणी घालून देत असते ती. पोरं पण तयार होऊन आले आहेत. कसा दिसतोय मी असं तो विचारतो कुसुम ताईला छोटा. आता तो सोनू म्हणतो, सोनू मोनू काय नाव आहे त्याचं मी लक्षातच राहत नाही माझ्या नाव त्या पोराचं. तो म्हणतो, कधी निघायचं कुसुमताई. मधुबा म्हणतात, अरे पोरी नाही येऊ द्या रे, थांब, आल्या का नाही पोरी अजून. म्हणून सगळ्यांनाच टेन्शन आलंय. मग ते काका म्हणतात, बाई कुसुम अगं फोन कर त्या मॅडमला. तसं बरं वाटत नाही फोन करणं, पण आता बराच वेळ झाला ग, कर बरं फोन. कुसुम फोन लावते आता त्या मॅडमला. आता हे पोहोचलेत बरं का पनवेलला. कुसुम विचारते, पोहोचलात का मॅडम. त्या म्हणतात, हो पोहोचलो आत्ताच, जरा ट्रॅफिक असल्यामुळे उशीर झाला, आता मुली येतीलच हां आश्रमात. मानसी म्हणते, मी बोलू का कुसुमताईशी. मग मानसी फोन घेते बरं का आणि म्हणते, अगं कुसुमताई आम्ही आत्ताच उतरलो बरं का बसमधनं. कुसुम म्हणते, अरे किती उशीर मानसी, लवकर या, आम्ही वाट बघतोय. आता मानसी म्हणते, आम्ही येतोच हं, सायली ताईसाठी छोटंसं गिफ्ट घेतो आणि पोहोचतोच हं कुसुमताई घरी. कुसुम म्हणते, बाई लवकर या. आता त्या मॅडम म्हणते, सावकाश घरी जा पोरींनो, इकडे तिकडे भटकू नका.
आता या पोरींना पनवेलला उतरवलं बरं का त्या मॅडमनी. आता या मुलींचं रोजचं रूट आहे बरं का प्रेक्षकांनो, आश्रमात घरी यायचं त्या ट्युशनवरनं. आता या मुलींना तरी काय माहिती आपली किडनॅपिंग वगैरे होणार आहे. तर बघा आता या मुली उतरतात खाली आणि मग इकडे हे सोनू मोनू असतात आणि ते म्हणतात, काय ग कुसुमताई किती उशीर लावतात बघ पोरी, अजून त्या सायलीताईसाठी गिफ्ट घेणार मग इकडे येणार. मी म्हणत होतो त्यांना ट्रिपला पाठवू नका. या मुलाने एकच वाक्य रिपीट करायला सुरुवात केली आहे. कुसुम म्हणते, अरे बाबा आता गप्पा पैस बरं, मारे ना मी तुला फटका. इकडे आता या पोरी निघाल्यात आणि डिस्कस करत असतात, सायलीताईसाठी आपण साडी घेऊयात का. मग मानसी म्हणते, नको नको आपण काहीतरी ज्वेलरी घेऊयात. मग ती मुलगी म्हणते, लवकर घ्या आपल्याला उशीर होतोय. मग तेवढ्यात मागून एक गाडी येते आणि या मुलींना धरतात ते सगळे गुंड लोक आणि ते सगळे गुंड लोक या मुलींना गाडीमध्ये अक्षरशः कोंबतात. एक थरार दाखवलाय या मुलीच्या किडनॅपिंगचा आणि किडनॅपिंग फायनली होते. त्या मुली आरडाओरडा वगैरे करत असतात, खूप वेळ दाखवलंय त्यांनी. आणि इकडे त्या मुली जेव्हा फायनली किडनॅप होतात, गाडी पुढे निघून जाते, तेव्हा तो हेल्मेटवाला माणूस फोन करून कळवतो सचिनला. तेवढ्यात राकेश आणि सचिनचा सीन दाखवलाय. राकेश म्हणतो, अरे त्या माणसाचा फोन आला का, अरे यायला हवा होता एव्हाना. तेवढ्या सचिनच्या मोबाईलवर त्या हेल्मेटवाल्या माणसाचा फोन आला, जो खबरा देत असतो ना या पोरींच्या, तोच माणूस. आता सचिन फोन उचलतो आणि म्हणतो, बोल. तो माणूस तिकडनं म्हणतो, काम झालं बरं का, आपली व्हॅन पोरींना घेऊन निघाली आहे. सचिन म्हणतो, व्हेरी गुड, गुड जॉब. असं म्हणून आता सचिन राकेशच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, काय यार सायली सुभेदार, तू कशी वागलीस ग आश्रमातल्या मुलींसाठी, असं वागायला नको होतं त्या मुलींसोबत. तू आता जेलची हवा खायला तयार राहा. राकेश म्हणतो, त्या सायली अर्जुनने माझ्या पप्पांना जेलमध्ये पाठवलं, आता त्यांना कळेल माझे पप्पा तिथे बसून काय काय सहन करतायत ते. पप्पा तर सुटतीलच ग सायली, पण तू आता पॉक्सो ऍक्ट खाली मरेपर्यंत जेलमध्ये राहशील, असा हा राकेश बडबडत असतो बरं का. आता मला एक कळत नाहीये प्रेक्षकांनो, हे सगळं सायलीने केलंय, हे सिद्ध केल्याशिवाय कसं काय बरं सायलीला शिक्षा होईल. म्हणजे हे सगळं फक्त सायली आश्रमाची ओनर आहे म्हणून तिला अटक वगैरे होऊ शकते, पण सायलीने हे केले हे थोडी सिद्ध होणार आहे. आणि अर्जुन आहे ना तिच्या पाठीशी खंबीरपणे, हे अर्जुनला कसे काय विसरले बरं. तो तर एक नंबर वकील आहे, म्हणजे आतापर्यंत तो एकही केस हरलेला नाही आहे. आणि तो कसं बरं सायलीला अडकू देईल, काही आपलं लॉजिक लावलंय. यांचे प्लॅन फ्लॉप होणार आहे. आणि काल सोशल मीडियावर स्वतः सायलीने पण सांगितलंय की शेवटी विजय सत्याचा होणार आहे, त्यामुळे बघत राहा, ठरलं तर मग. इकडे सायलीला आता पेढा किंवा बर्फी ते सगळं ओळखायला सांगतायत या सीनमध्ये. सायली आता विचार करत असे, कोणती वाटी सिलेक्ट करू, पेढा बर्फी काय असेल बरं, असं काही सेकंड विचार करते. कल्पनाताई म्हणतात, काहीही झालं तरी चालेल, मुलगा असो मुलगी असो, आम्हाला दोन्ही पण प्रिय आहेत. सायली आता काही सेकंड वेळ घेते बरं का. अर्जुन म्हणत असतो, थांब थांब, हे नको उचलू, ते उचल. मग सायली तिच्या पोटावर हात ठेवते आणि कानावर असं, म्हणजे तिचं बाळ काहीतरी सांगतंय असं दाखवलंय त्यांनी. छान एक्सप्रेशन्स दिलेत सायलीने. आणि मग अस्मिता म्हणत असते मध्ये मध्ये, अरे उचला रे लवकर लवकर. आणि सायलीने पण बर्फीच उचलली आहे, म्हणजे प्रियाला आणि सायलीला काय दोघींना मुली मुलीच होणार आहे वाटतं. पण माझा असा अंदाज आहे प्रेक्षकांनो, की प्रियाला मुलगी होईल आणि सायलीला मुलगा होईल. मग ते तुम्ही जे म्हणतात ना अदला बदली होईल, तसं होऊ शकतं बरं का. असा एक अंदाज आहे बाबा, असं काही आपण डायरेक्ट सांगत नाही. तर असो, आता सायलीने बर्फी काढल्यानंतर सगळे स्माईल करतात, अरे वा मुलगी. आणि आजचा हा एपिसोड सायलीच्या आनंदावर इथेच संपून जातो. आणि उद्याच्या भागात त्यांनी तो प्रोमो दाखवलाय. सायलीला अटक होते, पत्रकार लोक तिला भांबावून सोडतात, पावसात ती ओली होते, एवढ्या सगळ्या मेकअप सही तिला जेलमध्ये घातलेलं आहे. अर्जुन तिच्या मागे जातो आणि म्हणतो, काळजी करू नकोस बायको, मी आहे, पण काळजी मला आपल्या बाळाची आहे. मग सायली म्हणते, काळजी करू नका, माझं बळ आता दुपटीने वाढलंय, आता रडायचं नाही लढायचं. प्रिया आता सायलीचं टाळ्या वाजून स्वागत करत असते आणि म्हणत असते, आता खेळ सुरू झालाय सायली, पण विजय सत्याचाच होणार आहे मंडळी, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. एक थरार दाखवायचा प्रयत्न केलाय त्यांनी मालिकेमध्ये. आता पुढे बरंच काही रंजक वळण येणार आहे, त्यामुळे बघा मंडळी. ठरलं तर मग आजचा डोहाळ जेवणाचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि बाहेर प्रचंड पाऊस चालू आहे, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या, काम नसताना विनाकारण बाहेर पडू नका. चला तर मंडळी, उद्या भेटूयात. उद्याचा एपिसोड पण छान असणार आहे. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत खरंच काळजी घ्या स्वतःची आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब. मंडळी काळजी घ्या स्वतःची आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला नक्की सांगा आजचा हा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला. चला तर मग भेटूयात उद्या. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.